नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सम्यक्तर अकॅडमीमध्ये। इंटरनॅशनल लॉ हा सेकंड इयरचा पेपर आहे। त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा शॉर्ट नोट बघणार आहोत, लोटस केस। तर प्रस्तावना लोटस केस हा एक आंतरराष्ट्रीय कायद्यातील प्रसिद्ध प्रकरण आहे। हे प्रकरण 1926 मध्ये पॅरिस येथील परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस समोर झाले होते। खाली याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे। घटना 10 ऑगस्ट 1926 रोजी फ्रान्सच्या SS लोटस या स्टीमर जहाजाने तुर्कस्तानच्या बॉझकॉट या जहाजाला ऑजियन समुद्रात धडक दिली। या अपघातात 8 तुर्की खलाशी मृत्युमुखी पडले। वाद होता, हा अपघात समुद्रात झाला असल्यामुळे कोणत्या देशात गुन्हा दाखल करण्याचा हा वाद निर्माण झाला। तुर्कस्तानने फ्रेंच अधिकारी डेमॉन्स वर गुन्हा दाखल करून शिक्षा दिली। फ्रान्सने आक्षेप घेतला की हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे, कारण घटना आंतरराष्ट्रीय पाण्यात घडली होती। मुद्दा, आंतरराष्ट्रीय पाण्यात घडलेल्या घटनेवर एक देश दुसऱ्या देशाच्या नागरिकावर खटला चालवू शकतो का? परिणाम, PCIJ परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस PCIJ ने निर्णय दिला की तुर्की योग्य आहे। त्यांनी स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय कायद्यात मनाई असेल तर एखादी गोष्ट बेकायदेशीर ठरते। जर कोठेही मनाई नाही तर देश आपले सार्वभौम अधिकार वापरू शकतो, म्हणजेच तुर्कीला खटला चालविण्याचा अधिकार होता। या केसचा परिणाम, कायदेविषयक महत्त्व, आंतरराष्ट्रीय कायद्यात देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अधिकाराची व्याप्ती यावर प्रभाव पडला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सतत ऐकत राहणे हा अभ्यास करण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे। हा सतत व्हिडिओ ऐकत राहा, अभ्यास करत राहा आणि यश मिळवत राहा। धन्यवाद।